सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 100 वर्षात अशी अतिवृष्टी झाली नाही, असा पूर आला नाही, इतकं भयानक पूर या महाराष्ट्रामध्ये आला। सगळ्यांची शेती वाहून गेली, घर वाहून गेले, गुरुढोर वाहून गेले, 150 माणसं याच्यामध्ये मेले, भयानक अशी अवस्था झाली। सरकारने म्हटलं आम्ही शेतकऱ्याला मरू देणार नाही, त्याला जगवण्याकरता आम्ही प्रयत्न करू। 7 तारखेला कॅबिनेटची बैठक झाली आणि त्यांनी कॅबिनेट मध्ये सांगितलं 31,628 कोटी रुपये आम्ही पॅकेज देतात आणि त्या पॅकेज मध्ये खरं 6,500 कोटी फक्त शेतकऱ्याला मिळणार आहे। विम्याचे सुद्धा 5,000 कोटी इन्क्लूड केले, विम्याचे पैसे। आता मला हे सांगा, रोजगार आम्ही ज्याला मनरेगा आपण म्हणतो ते कधी वेळेवर पैसे मिळतात? त्यातला 1,000 कोटीचा हिशोब याच्यामध्ये सरकारने केला। सगळी शेती वाहून गेली, आता नुसतं दगड आलेले आहेत। आता ते शेतीचं पोट व्हायला 6 महिने लागणार। सरकार म्हणू लागलेलं आम्ही 3 लाख रुपये त्यातनं देतो। म्हणजे सरकारने डोंगर पोखरून उंदीर काढलेला आहे।